आपल्या सह्याद्रीमुळे डायनासोर नष्ट झाले? सांगतो, आणि तेही मराठीतून, कारण विज्ञान मातृभाषेतून खूप छान समजतं. मागच्या 2 भागांमध्ये आपण बघितलं की सरड्यांचे डायनासोर कसे झाले आणि डायनासोरचे पक्षी कसे झाले. या भागात आपण बघूया डायनासोर नष्ट कसे झाले. याला 4 ते 5 थेअरीज आहेत, एक एक करत बघत जाऊया. तर गोष्ट आहे साधारण 65 मिलियन वर्षांपूर्वीची. अगदी गुण्या गोविंदानं डायनासोरचा संसार चालला होता. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस कुणाला बघवत नाही. तसंच एका दिवशी एक खूप मोठी उल्का आत्ताच्या मेक्सिकोच्या जवळ येऊन आदळली. हा इम्पॅक्ट एवढा मोठा होता की पुढची अनेक वर्ष पृथ्वीवरती धुळीचं आणि वायूंचं एक घनदाट आवरण बनलं. यामुळं सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचेना. वनस्पती कमी झाल्या, शाकाहारी डायनासोर कमी झाले आणि त्यांना खाणारे मांसाहारी डायनासोर कमी झाले आणि हळूहळू ही प्रजाती नष्ट झाली. आता सह्याद्रीचा आणि डायनासोरचा काय संबंध? त्यावेळी भारतीय उपखंड हा आफ्रिकेजवळ होता. तिथे खूप मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तो इतकी वर्ष चालू राहिला की पृथ्वीवरती धुळीचं आणि धुराचं एक आवरण तयार झालं आणि पुन्हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचेना. वनस्पती कमी झाल्या, डायनासोर कमी झाले. आणि हा ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा थंड झाला तेव्हाच बनला आपला सह्याद्री आणि दख्खनचं पठार. तिसरी थेअरी आहे क्लायमेट चेंज. पृथ्वीचं वातावरण झपाट्यानं बदलत गेलं, कोरडं व्हायला लागलं आणि पुन्हा रिसोर्सेस म्हणजेच अन्नाचा आणि इतर गोष्टींचा तुटवडा पडायला लागला आणि हळूहळू अन्न साखळीमधनं हे डायनासोर्स नष्ट व्हायला लागले. संशोधकांनी बरीच वर्ष याच्यावरती अभ्यास केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की डायनासोरच्या नाशाच्या पाठीमागं कोणतंही एक कारण नाही आहे, तर उल्का, ज्वालामुखीचा उद्रेक आणि क्लायमेट चेंज या तीनही गोष्टी एका पाठोपाठ एक किंवा एकाच वेळी झाल्या असतील. त्यामुळे ही डॉमिनेट करणारी सर्वात मोठी प्रजाती पृथ्वीवरून नष्ट झाली. लागला ना सह्याद्री आणि डायनासोरचा संबंध? तुम्हाला सुद्धा अशा उत्क्रांतीतल्या कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान फॅक्ट्ससाठी फॉलो करत राहा साई भाईला.